आगा ठीक आहे. एकदम असं कठीण झालेलं आहे त्या निघते ती का बघा हवा अजिबात निघना. किती घट्ट झाले बघ की सगळा बर्फच झालाय. अरा कसं काय खातेस ग. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 9 जून 2026 आणि काल पाऊस जास्त असल्यामुळं झाडांचं थोडंसं नुकसान झालं आहे ना. हे बघा हे लिंबाचं झाडाचं नुकसान झालं आहे. म्हणजे लय नुकसान झालं नाही, फक्त वाकलं आहे झाड असं आहे का. एकदम असं झोपल्यागत झाल्या. असं टवटवीत होतं का नाही एकदम असं उंच, ते खाली पडले असं पावसामुळं. रात्रभर पाऊस होता ना त्याच्यामुळे असं झाले. आणि अजून एक छोटं झाड आहे, ह्याचं पण पाकच झोपले खाली. हे काय हे असं झोपले पाक खाली. पण या काही झाडाचा उपयोग नाही सोडा, हे आपलं शोसाठी असंच लावले झाड. हे काय असं होतं त्या असं झोपले खाली. कारण की एवढा मोठा पाऊस होता म्हणल्यावर झाडांचं नुकसान होणारच. आणि वांग्याची पण झाडं अशी पाक कलांडली ती, कारण की ती वांग्याची झाडं नाजूक आहेत ना, त्यामुळे ती वाकणारच, साहजिकच आहे. आता तुम्हाला एक गंमत दाखवतो, जी तुम्हाला परवा दिवशी मी सांगितलेलं फणसाची घरं. ते फणसाची घरं काय जरासंच राहिलेलं आहे ते. आणि ते राहुलनं काय केलं माहिती आहे का, आपला फ्रीजचा वरचा कप्पा असतो माहिती आहे का, जिथं बर्फ होते तिथं, त्यानं त्या कप्प्यात फणसाची घरं ठेवली ती सगळी. ती पण काल ठेवली ती. आणि असं काढायला गेलं की निघणच झाली ती घरं. एकदम अशी कठीण धाड झाली ती, एकामेकाला चिकटलेली ती. तुम्हाला दाखवतो चला काय गंमत केली आज. थांबा दाखवतो. फ्रीज म्हणजे वरच्या कप्प्यात आहे ती, ह्या कप्प्यात आहे ती. आगा हे काय एकदम असं कठीण झालेलं आहे त्या निघते ती का बघा हवा अजिबात निघना. आहे का एवढं हलवते तरी निघते का बघा. एवढं मी हातानं हलवते तरी निघते का, एक पण निघना. कारण की ती बर्फामुळे एकदम असं चिटकून बसलेली फणसाची घरं. हो एवढं ओढतोय तरी दबन पण झाली एकदम असं कठीण झालंय. आता एक काम करतो, एक तासभर फ्रीज बंद करतो, म्हणजे व्यवस्थित निघतील सगळे घरं. आता ही असंच फ्रीज चालू राहिला की मग असंच कंटिन्यू बर्फ होत राहणार ह्याच्यात. आता ही बर्फ निघण्यासाठी आता मला फ्रीज बंद केला पाहिजे. आता करतो फ्रीज बंद, कारण की फ्रीज चालू ठेवून उपयोग नाही, नाहीतर ही घरं निघणार नाहीत ना. आता करतो बंद, एक तासभरच बंद करतो, लय नाही. परत मग ती घरं काढून एका साईडला ठेवतो खालच्या कप्प्यात, आहे का नाही. हे असं ठेवलं आहे त्यामुळं मला खायला पण येईना काढून. आता सकाळच्या वाजले त्या बरोबर 9 आणि आंघोळ बिंघोळ करून आई पण झोपली आहे का. आई पण झोपल्या आणि तर पप्पा पण पेंगायला लागली. ती चहा पिल्या ती व्यवस्थित, आणि चहा पिऊन झाला की असं बसते ती बघा दररोज. खाली झोपो हातरून टाकून असं नाही, चहा पिला की आपलं असं बसायचं आहे का. अजून झोपली ते शुद्धीत नाही ती. मी एवढं बोलायला लागली तर ती अजून उकत चूक करणं ते आहे का. काहीच बोललं ना ते. आणि आई इकडं हसायला लागल्या. हसायला काय झाले ते असं का झोपते ती, त्यांना खाली झोपा येत नाही त्यांना. हां बघ की जरा तरी उकत चू नाही आहे का. मी एवढं बोलायला लागली समोर येऊन. काय मी आत गेल्यावर शिवाय देणार होय. मग आत्ता का उठना ती. व्हिडिओमध्ये काय बोलायचं नाही म्हणून गप्प आहे ती. मी बाहेर गेलो की उठणार आहे का नाही. आता फणसाची घरं निघणार. तुला निघते तर बघ की, उठवू काय तुला इधर. या लय वजन आहे की. किती वजन आहे. 70 वजन असेल तुझं आहे ना. ते अजून पेंगायला हो. आपण एवढं कालवा करायला लागली तर ते उठणं झाले. चल की उठते घर निघतात का बघ की. आधी वाईस कठीण झालं नाही, लय बेकार निघणंच झाले. कामधंदा बघतो पण ती काढून तर दे. किती घट्ट झाले बघ की, सगळा बर्फच झालाय. अरा कसं काय खातेस ग. दात सहसा नाही तुझी बघू तुझ्या असं. गे मी तर खायला गेलो नाही,
असे दात सळसळतात. खाऊ नको, तुला कसं खाऊ वाटते काय माहिती बर्फाचं. सळसळत नाही अजिबात, हा ना. वाप या लागले बघ त्यात खाताना बर्फाचं सगळं. कसं चवीनं खात्या बघा. आहे मला ते खाऊ वाटत नाही. चांगलं आहे, गोड लागते का गार असल्यावर. पण असं आईस्क्रीम खाल्ले का वाटते की नाही. फ्रीज बंदच असू दे, ही गुळू दे, नाही तर ही परत निघणार नाही. बास की किती खाचील. काय वायस आहे ते वित्या काय जरा तरी अजून संपल्याच नाही ते, अजून एवढे येते बघा. मित्रांनो, कालच्या पावसामुळं सगळं स्लॅबवर पाणी साठले. कारण की सगळं चढ उतार आहे ना वर, लेवलमध्ये स्लॅब नाही आहे वरती. आणि पॅरापीट पण आम्ही केलं नाही ना पैसे नसल्यामुळं. आणि सगळा स्लॅब गळतो आहे घरात वर पाणी साठल्यामुळं. आणि वर पाणी काढायला जावं म्हटलं तर शिडी पण नाही ना. हे काय लोखंडाची शिडी पण केली नाही आम्ही, ते पण पैशा पाहिजे राहिले. आणि हिकडं चढावं म्हणलं स्लॅबवर तर हिकडं पण चढाईन आम्हाला. आणि इथनं बोळातनं चढावं म्हणलं तर बोळातनं पण काय पाय टाकून येणं झाले. आणि सगळं स्लॅबवरचं पाणी सगळं घरात पडत होतं. सगळा स्लॅब भिजून टिप 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 असं सगळीकडं पडत होतं पाणी. आता जरा कमी आलं आहे, म्हणजे पाणी आटलं असेल ना थोडं, त्यामुळं कमी आलं आहे पाणी पडायचं स्लॅबवरचं. तुम्हाला दाखवतो कसा भिजला आहे स्लॅब घरात. चला मित्रांनो, बघा इथनं पाणी टिपत होतं काल, एवढं भिजलं हे. आणि इथं पण भिजलं आहे जरा. हे काय सगळं पाणी पडत होतं खाली. आणि हॉलमध्ये एवढं नाही भिजलेलं, हॉलमध्ये एवढंच भिजलं आहे. कारण की कंटिन्यू पाऊस नव्हता ना. जर रात्रभर पाऊस असता नाही सगळा स्लॅब भिजला असता. आणि मागल्या वर्षी स्लॅब भिजलेला सगळा. हे काय काळं जे वन दिसतं का नाही तुम्हाला, हे पाण्याचं वन आहे मागल्या वर्षीचं. वाई सगळं काळं दिसतंय. इथं दिसतंय हे, इथं दिसतंय, सगळीकडं असं काळं दिसतं का नाही. सगळीकडं पाणी पडत होतं मागल्या वर्षी, पाणी साठून. कारण की मागल्या वर्षी कंटिन्यू पाऊस होता ना वर, त्यामुळं सगळं पाऊस झालेला घरात आमच्या. रात्री कंटिन्यू पाऊस नव्हता ना, एक 2-3 तास पाऊस होता, त्यामुळे एवढंच भिजलं आहे. मित्रांनो, तुम्हाला आत्ता दाखवलं बघा, सगळं होते आमचा स्लॅब सगळीकडं. मग आता मी एक आयडिया करणार आहे. काय करणार आहे माहिती आहे का, एक 4-5 सिमेंटची पोती आणणार आहे. 4-5 सिमेंटची पोती आणून कालवून असं पसरणार आहे वरती. म्हणजे असं सपाट करणार आहे सगळीकडं. म्हणजे तेव्हा तो स्लॅब गळायचा कमी येईल, आहे का नाही. म्हणजे अशी लेवल करणार आहे, एक लेवल. ती वरती लेवल नसल्यामुळं पाणी साठते ना, डबरं आहे ते. असं लेवलच केली नाही वर बांधकामाच्या वेळी तेव्हा, त्यामुळे ते पाणी साठून असं झिरपून मग सगळं पडते इथनं खाली, टिप असा प्रॉब्लेम होते. मग आता तीच आयडिया करणार आहे मी. चला मित्रांनो, आता तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. चला आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.